आई गेल्यानंतर आईचे शेवटचे पत्र जेव्हा मुलाच्या हातामध्ये पडलं तेव्हा मुलाच्या पायाखालची जमीन सरकली. मित्रांनो, नक्की काय लिहिलं होतं त्या 70 वर्षाच्या आईने त्या पत्रामध्ये ते आज आपण जाणून घेऊया. सकाळी 10 वाजले होते. 70 वर्षांच्या विमलाजी फक्त चहा घेऊन बसल्या होत्या. शेजारची बाई येऊन म्हणाली, "विमलाताई, कशी आहेस?" विमलाजी म्हणाल्या, "तुला कसं वाटतंय?" "ताई, आता तुझे वय असे आहे की जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आजार सावलीसारखे तुला चिटकून राहतील." शेजारची बाई म्हणाली, "विमला, तू शहरात तुझ्या मुलाकडे आणि सुनेकडे का जात नाहीस? संपूर्ण कुटुंब सोडून इथे एकटी राहण्यात काय अर्थ आहे का? तुमचा मुलगा अधिकारी आहे, तो तुमची खूप चांगली काळजी घेईल." विमलाजी म्हणाल्या, "ताई, मला गावात काहीच अडचण नाही. मी सकाळी लवकर उठून 4 पोळ्या करून तयार ठेवते. संपूर्ण दिवस आरामात जातो. कोणाला कोणताही त्रास होत नाही. फक्त एकच अडचण आहे की डोंगरासारखा दिवस बसून जात नाही. मला बसून कंटाळा येतो म्हणून मी झोपून राहते. दिवसभर हे असेच चालते." मग शेजारच्या बाईने सहानुभूती व्यक्त केली आणि विमलाजींसोबत खाटेवर बसली आणि म्हणाली, "हो विमला, ही आयुष्यातील सर्वात मोठी समस्या आहे. तारुण्यात माणसाकडे इतके काम असते की त्याला वेळ मिळत नाही आणि म्हातारपणात काम नसते आणि फक्त वेळच उरतो. मुलगा आणि सून त्यांच्या जगाचा आनंद घेतात आणि म्हातारे आईवडील फक्त बसून मृत्यूची वाट पाहतात. आणि जर त्यापैकी एकाचा मृत्यू झालाच तर दुसऱ्याचे आयुष्य नरकासारखे बनते. मोहन भाऊ गेल्यापासून तुमच्या चेहऱ्यावरील हास्य कुठेतरी गायब झालं आहे. तुम्ही खूप थकल्यासारखे दिसत आहात. तुम्ही खरंच काही दिवसांपासून तुमच्या मुलाच्या घरी भेट घेतली पाहिजे. त्यामुळे तुमचे मन अगदी प्रसन्न होईल." विमला म्हणाली, "हो ताई, मलाही तेच वाटते. काल मला अमनचा फोन आला होता आणि तो मला सांगत होता की तो पुढच्या आठवड्यात येईल. जेव्हा तो येईल तेव्हा मी त्याला सांगेन की मला त्याच्यासोबत घेऊन जा." अमन 4 दिवसांनी त्याची आई विमलाजींना भेटायला आला. तिच्या मुलाला पाहताच तिला खूप आनंद झाला. विमलाजींनी लगेच तिच्या मुलासाठी स्वयंपाक करायला सुरुवात केली. मुलाच्या आगमनाने तिला इतका आनंद झाला की ती सर्व आजार आणि कमजोरी विसरून अमनची आवडती पुरी भाजी बनवू लागली. पण जेव्हा विमलाजींनी भाजी बनवायला सुरुवात केली तेव्हा तिच्या डोळ्यांच्या कमकुवतपणामुळे तिने भाजीत किती पाणी घातलं हे तिला कळालंही नाही. तिने पुऱ्या बनवल्या, पण त्यात काही जाड होत्या तर काही पातळ होत्या आणि थरथरत्या हाताने त्या तेलात तळायला सुरुवात करताच तिच्या हातांवर तेलाचे शिंतोडे उडाले आणि फोड येऊ लागले. अमनने थंड पाणी ओतून आईच्या हातांना आराम दिला. मग आई अपराधी स्वरात म्हणाली, "मी काय करू बेटा? म्हातारपणात हातपाय नीट काम करत नाही. आता माझे डोळेही निकामी होऊ लागले आहेत. मी कसं तरी स्वतःसाठी 2 रोट्या बनवते आणि स्वतःला सांभाळते, पण मी तुला नीट खायलाही जेवण देऊ शकत नाही." मग अमन म्हणाला, "काय आई, तू छान जेवण बनवले आहेस. किती दिवसांनी मी तुझ्या हातची पुरी भाजी खाल्ली. मला तर खूप आवडली." मग अमनने मनात ठरवले की तो त्याच्या आईला या अवस्थेत एकटं सोडू शकत नाही. असा विचार करून त्याने त्याच्यासोबत आईला येण्यास सांगितले आणि त्याची आई त्याला सोबत येण्यास नकार देऊ शकली नाही. दुसऱ्याच दिवशी गावकऱ्यांचा निरोप घेत विमलाजी मोठ्या उत्साहाने तिच्या मुलासोबत शहरात आली. तिचे म्हातारपण तिच्या मुलासोबत, सुनेसोबत आणि नातवंडांसोबत आनंदाने जाईल असा विचार करून विमलाजी स्वतःला खूप भाग्यवान समजत होती. पण विमलाजी तिच्या मुलाच्या घरी पोहोचताच तिला लवकरच लक्षात आले की शहरात येऊन तिने खूप मोठी चूक केली आहे. तिला पाहताच तिची सून स्वातीचा चेहरा पडला. तिने खूप अनिच्छेने तिचे पाय स्पर्श केले. नातवंडांना भेटण्याचा अतिउत्साहीपणा संपला. नातवंड लगेच काही बोलतही निघून गेले. मुलाच्या घरी इतके असभ्य स्वागत मिळाल्याने विमलाजी तिथे स्तब्ध उभी राहिली. त्याच वेळी तिच्या सुनेचा मोठा आवाज ऐकू आला. ती थरथरली. स्वाती मोलकरणीला मागच्या छोट्या खोलीतील सर्व कचरा काढायला सांगत होती आणि साफसफाई करून आईसाठी बेड ठेवायला सांगत होती. बाथरूम जवळच होते, त्यामुळे आईला कोणतीही अडचण येणार नाही असेही सांगितले. मग सोप्याकडे बोट दाखवत तिने आईला सांगितले की "इथे बसा. आई, तुम्ही चहा घ्याल का?" आश्चर्यचकित होऊन आईने होकार दिला आणि काही वेळाने मोलकरणीला चहा आणि नाश्त्याचा ट्रे घेऊन आईकडे आली. इथे विमलाजी इकडे तिकडे पाहत म्हणाली, "मला कोणी दिसत नाही. सगळे लोक कुठे गेले आहेत?"
तेव्हा मोलकरणीने सांगितलं, मला दादासाहेबांबद्दल माहिती नाही, पण स्वाती मॅडम तिच्या मैत्रिणींकडे पार्टीसाठी गेल्या आहेत आणि मुले त्यांच्या मित्रांसोबत बाहेर गेली आहेत. एकटी बसून चहा पीत विमलाजी विचार करू लागली, मी इथे फक्त या चहासाठीच आले आहे का? विमलाजी शहरात आल्या होत्या, पण एकटेपणाचा डंक तिला नेहमी सावत राहिला. तिला प्रत्येक क्षणी दुर्लक्षित वाटायचे. जरी तिचा मुलगा अमन तिची काळजी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होता. तो दिवसातून एकदा येऊन तिची तब्येत विचारायचा, पण त्याच्याकडे आईसोबत बसायला वेळ नव्हता. मोलकरीण विमलाजींचे जेवण आणि खोलीची साफसफाई करायला नातवांना तिची अजिबात काळजी नव्हती. आणि जर अमनने त्याची पत्नी स्वातीला तिच्या आईची काळजी घेण्यास सांगितले तर ती त्याच्यावर रागवायची आणि म्हणायची की ती एका चांगल्या गावात राहत होती. ते संकट माझ्या डोक्यावर आणायची आणि ते माझ्यावर लादण्याची काय गरज होती का? ते या मुद्द्यांवर वारंवार भांडायचे. आता अमनने तिला काही बोलणे बंद केले होते. संपूर्ण घरात फक्त एकच मोलकरीण शीला होती, जी विमलाजींची हसायची आणि तिच्या सोबत थोड्याफार गप्पा मारायची. ती एक दयाळू स्त्री होती, जी विमलाजींना एकटेपणा खूप चांगल्या प्रकारे समजून सांगू शकत होती. तिचा नवराही वारला होता आणि ती इथे काम करून आपल्या मुलांचे संगोपन करत होती. काम करताना ती स्वतःच्या गोष्टी सांगायची, तर कधी कधी ती विमलाजींच्या गोष्टी ऐकायची. पण स्वातीला हे आवडायचे नाही. ती बऱ्याचदा मोठ्या आवाजात सांगायची, जसे की ती अशा लोकांशी बोलत आहे, पण ती हे सर्व काही आईंना टोचून बोलत असे. आता विमलाजींकडे बोलण्यासाठी फक्त मोलकरीणच होती. सुनेचे हे शब्द आईच्या हृदयात बाणासारखे टोचत होते, पण तरी ती अपमानाचा कडू घोट शांतपणे गिळत होती. ती कोणालाही काहीही सांगत नव्हती. एके दिवशी जेव्हा शीला कामावर आली नाही, तेव्हा आई अस्वस्थ झाली, कारण आईकडे शीलाशिवाय हसण्यासाठी आणि बोलण्यासाठी दुसरे कोणीही नव्हते. आईला तो दिवस खूप कष्टाने घालवावा लागला. दुसऱ्या दिवशी शीला कामावर आली, तेव्हा आईने तिला कामावर येण्याचे कारण विचारले. असे विचारताच तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि ती रडत म्हणाली, काल माझ्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे, म्हणून मी त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी खूप खर्च सांगितले आहेत. माझ्याकडे तेवढे पैसेही नाहीत. मला काय करावे हे समजत नाही. तिचे बोलणे ऐकून आईना तिची दया आली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा अमन ऑफिसला जाण्यापूर्वी आईला भेटायला आला, तेव्हा आईने मोलकरणीला मदत करण्यासाठी त्याच्याकडे काही पैसे मागितले. तेव्हा अमन म्हणाला, आई, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. मी स्वातीला सांगेन, ती तुला पैसे देईल. असं म्हणत अमन ऑफिसला निघून गेला. थोड्याच वेळात त्यांची सून स्वाती पायावर थापा मारत खोलीत आली आणि म्हणाली, आई, तुम्हाला पैशांची काय गरज आहे? मग आईने मोलकरणीबद्दल स्वातीला रागात सांगितलं. स्वाती रागारागात म्हणाली की हो, बाबूजींनी आमच्यासाठी खूप मोठी मालमत्ता सोडली आहे ना, मोलकरणीवर पैसे उधळायला. मी तिला तिच्या पगारापेक्षा 1 रुपया देखील जास्त देणार नाही. आणि आई, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. स्वतःच्या कामावर लक्ष ठेवा, नाहीतर ते चांगलं होणार नाही. यावर स्वातीने तिच्या मोलकरणीला शीलालाही फटकारले. तिच्या सुनेला असे पाहून आई दगडासारखी खुर्चीवर बसून राहिली. काहीच बोलली नाही. आई आल्यापासून स्वातीला त्यांचा राग येतच होता. ती अनेकदा तिच्या नवऱ्यालाही सांगायची की तुझी आई मला इथे आवडत नाही. तिला परत गावात सोडले तर बरे होईल, जेणेकरून ती तिथे तिच्या वयाच्या लोकांसोबत वेळ घालवू शकेल. पण अमन त्याच्या निर्णयावरती ठाम होता. एके दिवशी अमन ऑफिसमधून घरी आला, तेव्हा त्याने स्वातीला नोटांचा एक गठ्ठा दिला आणि म्हणाला, स्वाती, हे सुरक्षितपणे ठेव. हे पूर्ण 2 लाख रुपये आहे. स्वातीने ते पैसे कपाटात ठेवले आणि कपाटाला कुलूप लावत निघून गेली. दुसऱ्या दिवशी घरात गोंधळ उडाला. अमनने त्याच्या पत्नीकडे पैसे मागितले, तेव्हा त्याची पत्नी स्वाती म्हणाली, मी कपाटात पैसे ठेवले होते, पण आता मला ते पैसे सापडत नाहीत. मग अमन म्हणाला, तू कुठे दुसरीकडे ठेवले असतील पैसे, नीट बघ, घरातील पैसे कुठे जाणार? मग स्वातीने आईकडे वळून पाहिले आणि म्हणाली, मुले पैसे उचलू शकणार नाहीत. आता आमच्या दोघांशिवाय या घरात फक्त एकच व्यक्ती उरली आहे, जो पैसे उचलू शकेल. आणि काहीही असो, काही दिवसांपूर्वी तुझी आई शीलाला पैसे देण्यासाठी तुला पैसे मागत होती. स्वातीचे असे बोलणे ऐकून अमनला खूप राग आला आणि ओरडायला लागला, स्वाती, तू तुझ्या मर्यादा ओलांडत आहेस. माझ्या आईबद्दल असा विचार करू नकोस. तिच्या आई तिच्या घरातून पैसे का चोरेल? आणि माझे काही आहे ते सदतीत सुद्धा आहे. अमन सुद्धा काळजीत होता की पैसे कुठे गायब होऊ शकतात.
दोघांनी संपूर्ण घर शोधले, पण पैसे कुठे सापडले नाही. मग स्वाती म्हणाली, अमन, एकदा माझा ऐक आणि तुझ्या आईची खोली शोधून काढ. मला वाटत आहे पैसे तिथूनच सापडतील. जर तू शोध घेतला नाहीस तर मी शोधेन. असं म्हणत स्वाती आईच्या खोलीत शिरली. मग आई म्हणाली, स्वाती, तू काय करत आहेस? तू माझे सर्व सामान इकडे तिकडे का फेकत आहेस? मग स्वाती म्हणाली, अम्माजी, आज सत्य उघड होऊ दे. असे म्हणत स्वातीने आईची ट्रंक उघडली आणि सर्व कपडे जमिनीवरती फेकले. त्याच वेळी नोटांचे 2 गठ्ठेही बाहेर आले. हे पाहून अमनला धक्का बसला आणि तो घाबरून म्हणाला, आई, मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की तू असे काही करशील. जर तुला खरंच पैशांची इतकीच गरज होती तर तू मला सांगायला हवे होते. मग स्वाती म्हणाली, हे काय आहे? इथे फक्त 1,00,000 रुपये पडले आहेत. मला वाटते की तुमच्या आईने उरलेले 1,00,000 रुपये मोलकरणीला दिले असतील. मग शीला म्हणाली, नाही मॅडम, आम्ही नक्कीच गरीब आहोत, पण चोर नाही. तिने लाख वेळा सांगितल्यानंतरही स्वातीने तिचे काहीच ऐकले नाही आणि तिला कामावरून काढून टाकले. अमन तसाच ऑफिसला निघून गेला आणि म्हातारी आई मनातल्या मनात रडत राहिली. ती विचार करू लागली की आज माझ्या सोनेने माझ्यावर इतका मोठा कलंक लावला आहे. ज्या मुलाला मी आयुष्यभर वाढवले त्याने माझ्यावर असले चोरीचा आरोप शांतपणे स्वीकारला. आईच्या मनात एक वादळ उठले, पण वरवर पाहता ती पूर्णपणे गप्प होती. कधी कधी अमनच्या मनात यायचे की त्याची आई असे करू शकत नाही. तो हे त्याच्या बायकोलाही समजावून सांगू इच्छित होता. 1-2दा तो स्वातीशी याबद्दल शांत आवाजात बोललाही, पण स्वाती ऐकायला तयार नव्हती. मग एके दिवशी स्वाती म्हणाली, अमन, मी तुला काही सांगू का? मी आता तुझ्या आईसोबत राहू शकत नाही. मी म्हणते की तू तिला गावी परत सोडू नये, जेणेकरून ती आनंदी राहील आणि येथे आपणही आनंदी राहू. मग अमन म्हणाला, स्वाती, तू वेडी झाली आहेस का? गावातले सगळे मला एक मोठा अधिकारी म्हणून ओळखतात आणि जर मी माझ्या म्हाताऱ्या आईला अशा अवस्थेत गावात एकटीला सोडले तर माझी किती बदनामी होईल. सगळे लोक माझ्यावर थुंकतील आणि तरीही आईची अशी अवस्था पाहता मी तिला एकटे सोडणे योग्य राहणार नाही. मग स्वाती म्हणाली, ठीक आहे, जर तू तिला गावात एकटे सोडू शकत नाहीस तर तिला वृद्धाश्रमात सोड, पण मी आता तिच्यासोबत राहू शकत नाही. तिच्यासोबत राहण्याचा आणि आपल्या मुलांवर काय परिणाम होईल जरा विचार कर. मग काय, दुसऱ्या दिवशी अमन त्याच्या आईकडे कपडे बांधताना म्हणाला, आई, मी एका वृद्धाश्रमात बोलून आलो आहे. उद्या सकाळी मी तुला वृद्धाश्रमात सोडेन. आता तू फक्त वृद्धाश्रमातच राहशील. जेव्हा अमनने आईकडे पाहिलं तेव्हा आईचे डोळे रडून रडून लाल झाले होते आणि ती फक्त एवढंच म्हणत होती की बेटा, मला माहीत नाही तुझे पैसे माझ्या ट्रंकमध्ये कसे आले आहेत. वृद्धाश्रमात जाताना आई संपूर्ण मार्गात म्हणत राहिली की बेटा, ही माझी चूक नाही. मला वृद्धाश्रमात जायचे नाही. मी माझ्या घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहीन. मी कोणालाही काहीही बोलणार नाही. तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर तूच माझा एकमेव आधार आहेस. आता जर तूच मला असे सोडून गेलास तर मी कसे जगेन? बेटा, आई वारंवार अमनला विनंती करत राहिली, पण अमन त्याच्या पत्नीच्या बोलण्याने प्रभावित झाला आणि त्याने आईला वृद्धाश्रमात सोडले आणि मागे वळून पाहिलेही नाही. घरी परत आल्यानंतर अमन त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यस्त झाला आणि स्वातीच्या मनालाही आईला वृद्धाश्रमात पाठवून थोडासा दिलासा मिळाला. मित्रांनो, आज अमनच्या आईला वृद्धाश्रमात पोहोचून पूर्ण 2 महिने झाले होते. याच दरम्यान आईने 2दा अमनशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही वेळा स्वातीने फोन उचलला आणि तो काही कामासाठी बाहेर गेला आहे असे सांगून तो कट केला. आज अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता तेव्हा त्याला फोन आला, मिस्टर अमन, तुमची आई वारली आहे. आईच्या मृत्यूची बातमी ऐकून अमनला धक्का बसला आणि तो लगेच वृद्धाश्रमात गेला. अमन त्याच्या पत्नीसह वृद्धाश्रमात पोहोचताच आईचा मृतदेह जमिनीवरती ठेवला जात होता. पण अमनने पाहिले की आई मृत असूनही आई तिच्या दोन्ही हातांनी तिच्या छातीवर एक फोटो धरून होती आणि तिचे दोन्ही हात असे ताठ होते. मग एक म्हातारी बाई अमनकडे आली आणि म्हणाली, तू या दुर्दैवी आईचा मुलगा आहेस का? मग अमनने होकार देत मान हलवली. ती म्हणाली, बेटा, तुझी आई इथे आल्यापासून खूप गप्प होती. ती तुझा फोटो छातीशी धरून खुर्चीवर बसायची आणि रात्रंदिवस तुझी वाट पाहायची. पण मग ती म्हातारी बाई अश्रू पुसत म्हणाली, एक की चांगली बाई तिच्या मुलाला घेऊन
तिला भेटायला यायची. बऱ्याचदा ती तुझ्या आईसाठी तिच्या घरून शिजवलेलं अन्न आणायची आणि स्वतःच्या हातांनी तिला खूप प्रेमाने घालायची. पण तो दिवस निघून जाताच ती पुन्हा दुःखाच्या समुद्रात बुडू लागली. अमनला एका महिलेचे आणि तिच्या मुलाचे नाव ऐकून धक्का बसला. शेवटी ती महिला कोण होती? मग ती म्हातारी म्हणाली. ती एकटी बसून रडायची आणि फक्त एकच गोष्ट सांगत होती की माझी कोणतीही चूक नाही. काल रात्रीही ती अशीच बसली होती आणि सकाळी मी उठले तेव्हा ती अशीच बसली होती. मी जाऊन तुझ्या आईला थोडे हलवले आणि त्या क्षणी तुझी आई खुर्चीवरून खाली पडली. मी वृद्धाश्रमाच्या संचालकांना कळवले. त्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले आणि कळले की तुझी आई हे जग सोडून निघून गेली आहे. मग त्या म्हाताऱ्या बाईने अमनला एक पत्र दिले आणि म्हणाली, बेटा, हे पत्र तुझ्या आईने तुझ्यासाठी लिहिले आहे. यामध्ये तुझ्या आईने तिची शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. अमनने त्याच्या आईने लिहिलेले शेवटचे पत्र वाचायला सुरुवात केली. पण त्या पत्रात जे काही लिहिले होते ते वाचताच अमनला खूप मोठा धक्का बसला. एकीकडे त्याला त्याच्या आईच्या सोप्याच्या वागणुकीबद्दल लाज वाटत होती, तर दुसरीकडे त्याचे डोळे रागाने जळजळत होते. ते पत्र वाचल्यानंतर अमन त्याच्या आईच्या मृतदेहाला मिठी मारून मोठ्या मोठ्याने रडू लागला आणि जोराजोरात ओरडू लागला, आई, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली आहे. मी तुझे कधीच ऐकले नाही. मी तुला कधी वेळ दिला नाही आणि आज मला समजले की माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे मी. त्यानंतर आईचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. पण खूप दुःखद अंतकरणाने अमनने त्याच्या आईचा अंत्यसंस्कार केला आणि अश्रू सतत ढाळत घरी परतला. अमनच्या पत्नीला समजले नाही की ते पत्र वाचल्यानंतर अमनला अचानक काय झाले, तो असे का वागू लागला. स्वाती अमनचे अश्रू पुसत म्हणाली, अमन, स्वतःवर नियंत्रण ठेव. मेल्यानंतर कोणीही परत येत नाही आणि हे सत्य आपल्याला बदलता येणार नाही. मग अमन स्वातीकडे रागाने पाहून म्हणाला आणि अमन म्हणाला, मला माहीत आहे की माझी आई आता ह्या जगात नाही आहे आणि मी तिला भेटू इच्छितो, तरी पण मी तिला भेटू शकत नाही. पण जेव्हा ती या जगात होती तेव्हा तिला माझ्या सहवासाची गरज होती. तिला माझ्याशी बोलायचे होते, तरी मी तिला वेळ देऊ शकलो नाही आणि हे सर्व फक्त तुझ्याचमुळे घडले. तू माझ्या आईविरुद्ध कट रचलास आणि माझ्या मनात माझ्या आईबद्दल इतके विष भरलेस की मी तिला नको असतानाही स्वतःपासून दूर केले. तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती फक्त एकच गोष्ट सांगत राहिली की तिने कोणतीही चूक नाही केली, तिचा कोणताही दोष नाही. पण मी तिचा एक शब्दही ऐकला नाही. मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू मला खूप विश्वासघात केलास. अमनच्या तोंडून हे शब्द ऐकून स्वातीला धक्का बसला. त्याच क्षणी अमनने स्वातीच्या आईला फोन करून म्हटलं की लवकर या आणि तुमच्या मुलीला इथून घेऊन जा. मला हिची गरज नाही. स्वाती मोठ्याने ओरडली, अमन, तू माझ्याबद्दल असे कसे बोलू शकतो आणि तू माझ्याशी असे का वागतोयस? तू मला का सांगत नाहीस? अमन म्हणाला, तुला लवकरच सर्व काही कळेल. थोड्याच वेळात स्वातीची आई आली आणि रागाने म्हणाली, तुम्हाला माझ्या मुलीबद्दल काय वाटतं? तिच्याबद्दल असे बोलण्याची तुम्ही हिंमत कशी करू शकता? तुला माहीत नाही का मी काय करू शकते? त्याच वेळी अमन ओरडला, तुम्हाला काय करायचे ते करा, पण आता ही बाई माझ्या घरात राहणार नाही. तुम्हाला माहीत आहे का की तुझ्या मुलीने काय केलं आहे? अमनचा रागाने भरलेला मोठा आवाज ऐकून स्वातीची आई थोडी शांत झाली आणि म्हणाली, स्वातीने असे काय केले की तुम्ही तिला घराबाहेर काढत आहात? मग अमन म्हणाला की माझी आई सुरुवातीपासूनच तुमच्या मुलीच्या डोळ्यात खूप पत होती. मी इतके दिवस माझ्या आईपासून दूर राहिलो ते फक्त तुमच्या मुलीमुळे. आणि आता जेव्हा मी तिला तिच्या म्हातारपणी माझ्या घरी आणले तेव्हा तुमच्या मुलीने अशी घृणास्पद युक्ती खेळली, ज्यासाठी फक्त मीच नाही तर देवसुद्धा तिला कधीही माफ करणार नाही. असे म्हणत अमनने त्याच्या सासूबाईंना त्याच्या आईने लिहिलेले पत्र दाखवले आणि म्हटले की हे पत्र माझ्या आईने तिच्या शेवटच्या क्षणी लिहिले आहे, ज्यामध्ये तिने तिच्या मनातील प्रत्येक गोष्ट व्यक्त केली. पत्रात लिहिली आहे, माझ्या प्रिय मुला अमन, नेहमी आनंदी राहा. बेटा, मी जिवंत असताना तू माझा एक शब्दही ऐकला नाहीस, पण मला खात्री आहे की माझ्या मृत्यूनंतर जेव्हा तू माझं हे पत्र वाचशील तेव्हा तू माझ्यावर विश्वास नक्कीच ठेवशील. खरं तर मी तुझ्या घरी आल्यापासून तुझी बायको माझ्याशी कधीही नीट बोलली नाही, वागली नाही. बोलणे तर विसरून जा, ती नेहमी मला टोमणे मारायची. जेव्हा मी मोलकरणीला देण्यासाठी तुझ्याकडे काही पैसे मागितले तेव्हा आणि तू ती जबाबदारी तुझ्या सुनेवर सोडून ऑफिसला निघून गेलास, तुझ्या पत्नीने मला इतकी बोलली ते मी वर्णन करू शकत नाही. पण एका असह्य विधवा आईच्या असहाय्यतेची मला दया आली, म्हणूनच मी तिला माझी सोन्याची अंगठी दिली, जेणेकरून ती
ती विकून तिच्या मुलाचे उपचार करू शकेल. पण शीला मोलकरीण इतकी स्वाभिमानी स्त्री ठरली की तिने दिवसरात्र कष्ट केले आणि माझे कर्ज फेडण्यासाठी पैसा गोळा केला. तुम्ही मला वृद्धाश्रमात पाठवले हे तिला कळालं. ती माझे कर्ज फेडण्यासाठी इथे आली. तिला मला तिच्यासोबत तिच्या घरी घेऊन जायचे होते, पण मी तिला स्वतःला नकार दिला आणि म्हणाले की एक दिवस माझा मुलगा अमन मला घ्यायला नक्की येईल. बेटा, तुझे पैसे गायब होण्याच्या आदल्या दिवशी तू ऑफिसला गेल्यानंतर स्वाती माझ्याकडे आली आणि म्हणाली, आई, जर तुम्ही असे बसलात तर तुमची हानी होईल, त्यामुळे तुम्ही तुमचे शरीर थोडे हलवत राहा. आणि असे म्हणत तिने मला शीलासह पार्कमध्ये फिरायला पाठवले. पण मला समजलं नाही की जी सून माझ्याशी बोलायलाही तयार नव्हती ती आज माझी इतकी काळजी कशी काय करू लागली. ती माझ्याशी इतकं गोडगोड का बोलत होती. मला माहीत नव्हते की माझी सून माझ्या विरुद्ध अशी युक्ती खेळू शकते की मी गेल्यानंतर ती तुमचे पैसे माझ्या ट्रंकमध्ये ठेवले आणि माझ्यावर आणि तिच्या मोलकरणीवर चोरीचा आरोप करेल. पत्र वाचत असताना अमन रडू लागला आणि मग म्हणाला, सासूबाई, मला माहीत होते की तुमच्या मुलीला माझी आई आवडत नाही, पण मला माहीत नव्हते की ती तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी इतक्या निर्लज्ज कृतीला बळी पडेल. मग स्वातीची आई म्हणाली, नाही, माझी मुलगी हे करू शकत नाही. मग अमन म्हणाला, हे अगदी खरं आहे सासूबाई, आणि ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीला सोन्याची चैन दिली होती. सोन्याच्या साखळीचे नाव ऐकताच स्वातीची आई म्हणाली, नाही बेटा, मी स्वातीला कोणतीही सोन्याची चैन दिली नाही. मग अमन म्हणाला, ठीक आहे, तुमच्या मुलीला विचारा. हे ऐकून स्वातीला घाम फुटला. मग अमन म्हणाला, खरं सांग स्वाती, तू ती साखळी त्याच 1,00,000 रुपयांची विकत घेतलीस जी गायब झाली होती. हे ऐकून स्वातीचा भाऊ आणि वहिनी तिच्याकडे आश्चर्याच्या नजरेने पाहू लागले. सर्वांच्या नजरा स्वातीवर होत्या, पण स्वाती डोळे खाली करून शांत उभी राहिली. मग स्वातीच्या आईने रागाने तिच्या तोंडावर मारले. मग अमन म्हणाला, मीच तो मूर्ख होतो ज्याने माझ्या आईचा एक शब्द ऐकला नाही. मी तुझ्या प्रेमात इतका आंधळाव झालो होतो की मला दुसरे काही दिसत नव्हते. मला तर वाटतही नव्हतं की स्वातीने आईच्या ट्रंकमध्ये पैसे लपवले आहेत आणि पैसे चोरीला गेल्याचा आरोप ती माझ्या आईवर घेईल. आणि मी खूप मूर्ख. हिच्या शब्दात अडकून स्वतःच्या आईवर अविश्वास दाखवला. देव मला कधीही माफ करणार नाही. मग अमनने पत्र वाचले आणि म्हटले की माझ्या आईने तिची शेवटची इच्छा लिहिली आहे की तिचे गावातील घर हे मोलकरीण शीलाच्या नावावर हस्तांतरित करावे, आणि असे करून मी माझ्या आईच्या शेवटच्या काळात तिने केलेल्या सर्व सेवेचे ऋण फेडू शकेल. आणि शेवटी तिने लिहिले की हे पत्र लिहिण्याचा तिचा उद्देश कोणालाही दोषी सिद्ध करणे नाही. तिला फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध करणे होते आणि माझे आयुष्य माझ्या कुटुंबासह आनंदाने घालावे, तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल. हे सर्व वाचत असताना अमन ढसाढसा रडू लागला आणि जमिनीवरती बसून म्हणाला की जर मी माझ्या आईला सोडले नसते तर ती आज माझ्या डोळ्यांसमोर सुरक्षित असती. मी एकदा तिच्यावर विश्वास ठेवला असता तर कदाचित आज माझ्यासोबत असे काहीच झाले नसते. अमनला असे रडताना पाहून स्वातीच्या आईचे डोळेही भरून आले आणि ती म्हणाली, अशा मुलीपेक्षा माझी मुलगी नसती तर बरे झाले असते. मग तिचा भाऊ रागाने म्हणाला, एवढे घाणेरडे कृत्य करण्यापूर्वी तू एकदाही विचार केला नाहीस की जर मी आणि तुझी वहिनी तुझ्या आईशी असे हे सगळं केलं तर तुला कसं वाटेल. एकीकडे तुझी सासू होती जिने एका गरीबाला मदत करण्यासाठी तिची सोन्याची अंगठी दिली, आणि दुसरीकडे तू आहेस जिने सोन्याची चैन विकत घेऊन तुझ्या सासूची सुटका करून घेण्यासाठी इतके घाणेरडे कृत्य केले. मग अमनला प्रोत्साहन देत त्याची सासू म्हणाली, बेटा, तुला काय होत असेल ते मी समजू शकते आणि तुझ्या आईसोबत जे घडले ते विसरणे तुला सोपे नाही. पण मी तुला विनंती करते की माझ्या मुलीला एक संधी दे आणि तुझ्या आईलाही असे वाटते की तू तुझ्या पत्नीची आणि मुलांसोबत आनंदाने राहावे, अशी तिची इच्छा होती. आज स्वातीला पश्चाताप होत होता की तिने स्वतःच तिच्या घराला आग का लावली. तिने तिच्या सासूची इतके वाईट का वागली ज्याच्यामुळे तिला इतके दुःख सहन करावे लागले. शीलाने तिच्या शेवटच्या काळात आईची सेवा करून आणि आईवर केलेले उपकार ओळखून अमनने आईचे गावचे घर शीलाच्या नावावर केले. आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमनने स्वातीला पुन्हा घरात ठेवले, पण स्वातीला तो कधीही माफ करू शकला नाही. स्वाती अमनच्या हृदयात पुन्हा आपले स्थान निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती, पण कदाचित आता ते शक्य नव्हते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा, आणि कथा आवडली असेल तर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.